इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार। मतदानानंतर काही दिवसांनी आयोगाने जाहीर केलेल्या टक्केवारीत मोठी वाढ संशयास्पद, संजय राऊत यांचा दावा। अदानी आणि अंबानींच्या विरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का? तेलंगणामधल्या सभेत नरेंद्र मोदींचा सवाल। तर टेम्पोतनं पैसे घेण्याचा वैयक्तिक अनुभव आहे का? राहुल गांधींचा प्रतिसवाल। मालेगाव स्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा खळबळजनक दावा। आरएसएस आणि योगी आदित्यनाथ यांचं नाव घेण्यासाठी एटीएसचा दबाव, पुरोहितांचा आरोप। राज्यातील माओवादी कारवायांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा पाठिंबा। माओवादी नेता गणपतीची दाऊदशी भेट झाल्याचा पुरोहितांचा दावा। भारतीयांच्या वर्णावरनं केलेल्या सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर वादाला उधाण। वर्णावरनं विधानं खपवून घेणार नाही, पंतप्रधान मोदींची टीका। पित्रोदांचा अनिवासी भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा। महादेव बेटिंग ॲपशी संबंधित 1000 कोटी रुपयांची बनावट कंपन्यांच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक। ईडीच्या तपासात माहिती समोर। नागपुरात विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक। व्हायरल व्हिडिओनंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांची कारवाई। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं हापूस आंब्याची आवक वाढली। एपीएमसीमध्ये 1 लाख पेट्यांची आवक। दक्षिणेतला आंबाही मार्केटमध्ये। मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधनं आउट। प्लेऑफच्या शर्यतीतनं बाहेर पडणारा मुंबई पहिलाच संघ। हैदराबादच्या लखनौवरच्या विजयानंतर मुंबईचं आव्हान संपुष्टात। आयपीएलमध्ये हैदराबादनं लखनौचा 10 विकेट्सनं उडवला धुव्वा। 166 धावांचं लक्ष्य अवघ्या 9.4 षटकात पार। अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडची 167 धावांची विक्रमी भागीदारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।